लाडक्या बहिणींनो नमस्कार। आज आहे 31 ऑगस्ट महिन्याची शेवटची तारीख। तुम्हाला तर माहितीच आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही। लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये अनुदान हे थेट महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात। सरकारकडून अधिकृत घोषणा केलेली आहे का ऑगस्ट महिन्याचा आजचा शेवटचा दिनांक। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तरी कधी येणार, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। चॅनलवरती नवीन असाल, महिला भगिनी आहात तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा लाडकी बहीण योजनेसाठी। लाडक्या बहिणींनो तुम्हाला तर माहितीच आहे, लाडकी बहीण योजना ही जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे। आजपर्यंत तुमच्या खात्यात हे 13 हप्ते आलेले आहेत। 13 हप्ते म्हणजेच 19,500 रुपये महिला भगिनींच्या खात्यात आलेले आहेत। आता तुमच्या कमेंट करा की 19,500 तुम्हाला मिळालेत की 18,000 की त्यापेक्षा कमी, हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की किती हप्ते तुमचे जमा झालेत। आता काही महिलांचे हप्ते हे थांबलेले आहेत, त्याबाबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार। आजची तारीख तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, 31 ऑगस्ट 2025 आहे। आता पहा 31 ऑगस्ट 2025 तर दर महिन्याचे हप्ते हे कोणत्या महिन्यात येतात तर पुढील महिन्याच्या 5 ते 8 तारखेपर्यंत हे सोडले जातात। पण ते कधी, शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर। आता शासनाकडून 2 शासन निर्णय निर्गमित केले जातात, एक म्हणजे ओपन महिलांसाठी आणि दुसरा म्हणजे अनुसूचित जाती जमाती, असे 2 शासन निर्णय शासनाकडून येतात निधी वितरित करण्यासाठीचा। आता अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय ऑगस्ट महिन्यात आलेला नाही। आज रविवार असल्याने सुट्टी असणार आहे, त्यामुळे आज कोणताही शासन निर्णय निघू शकत नाही। उद्या सोमवार 1 सप्टेंबर, उद्यापासून हे गौरी गणपती म्हणजेच गणपती विसर्जन पर्यंत आपल्याला कोणता शासन निर्णय येतो का आणि गणपती विसर्जन पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येतात का हे पाहणं खूप गरजेचं आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्यात आपल्याला ऑगस्ट महिन्याचे हे हप्ते येणार आहेत, अशा प्रकारची सुद्धा अपडेट आपल्याला मिळालेली आहे। आता राहिली बाब म्हणजे लाडक्या बहिणी जवळजवळ 26 लाख शासनाकडून अपात्र करण्यात आलेले आहेत। त्या 26 लाख भगिनींमध्ये एकाच कुटुंबातील 3-4 महिला आहेत। त्यामध्ये पहा सासू, 2-3 जावा, त्याचबरोबर एक अविवाहित महिला सुद्धा आहेत। अशा सर्वांचे पैसे हे होल्ड केलेले आहेत, अपात्र यादीत त्यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे। आता तुम्ही कमेंट करणार की माझे इतके हप्ते आलेत, माझे हप्ते थांबलेले आहेत, माझं नाव अपात्र यादीमध्ये आहे, काय करावं। पहा शासनाकडून छाननी करण्यात येणार आहे। छाननी म्हणजे काय की बाल विकास तालुका ठिकाणी जे प्रकल्प अधिकारी असतात, त्यानंतर अंगणवाडी सेविका असतात, त्यांच्याकडून छाननी करण्यात येऊ शकते। छाननी केल्यानंतर पहा तुम्हालाच विचारून तुमच्यापैकी कोणाला पात्र ठेवावं हे तुम्हीच सांगायचं आहे। अशा प्रकारची सुद्धा माहिती भेटलेली आहे। त्यामुळे गावोगावी आता छाननी करण्यात येणार आहे, त्यानंतरच आपल्याला पात्र करण्यात येणार आहे। पहा लाडकी बहीण योजना सुरुवातीला सर्वांनाच पैसे भेटत होते, पण आता यामध्ये खूप काटछाट करत आहेत आणि बऱ्याचशा भगिनी यापासून वंचित राहत आहेत। त्याचबरोबर ज्यांचं 21 वर्षे पूर्ण झालेलं आहे त्यांना नव्याने फॉर्म भरण्याची संधी सुद्धा देण्यात येत नाही। त्याचबरोबर 65 वर्षे पूर्ण झालेल्या भगिनी आहेत, त्यांचं नाव यामधून वगळण्यात आलेलं आहे। आणखीन म्हणजे ज्यांचं इन्कम टॅक्स पीई किंवा सरकारी नोकर आहेत त्यांच्या कुटुंबात किंवा 4 चाकी वाहन आहेत, त्यांचे सुद्धा इथून पुढचे हप्ते हे थांबलेले पाहायला भेटत असतीलच। तर पहा आपल्याला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो 1500चा हप्ता कधी येणार हे महत्त्वाचं नाही, कारण जर आपण अपात्र असाल तर आपले पैसेच येणार नाहीत। त्यामुळे शासनाला सुद्धा विनंती की प्रत्येक कुटुंबातील ज्या भगिनी आहेत त्यांना पात्र करावे। त्याचबरोबर ज्या नियम व अटी करण्यात आलेले आहेत त्यापैकी नियमांमध्ये व अटीमध्ये बदल करण्यात यावे, जेणेकरून त्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटू द्या। अशा प्रकारे आपल्या चॅनलकडून सुद्धा विनंती आहे, तुमच्या सुद्धा खूप कमेंट येणं गरजेचे आहेत। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दलची माहिती आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती 1 सेकंदात देण्यात येणार आहे, त्यामुळे तिथे जाऊन फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।